सर्वांना नमस्कार. आपलं मातृत्व या चॅनलला सगळ्यांचे स्वागत आहे. जे या चॅनलशी जोडलेले नसतील त्यांनी सगळ्यांनी या चॅनलला जोडून घ्यायचं आहे. तर आपण आज NPCI मॅपिंग कसं करायचं आहे, म्हणजेच आधार सीडेड कसं करायचं आहे हे बघणार आहेत. तुमच्याकडे जर Google Chrome असेल तर त्याच्यामध्ये NPCI टाईप करायचं आहे आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी साईट आपल्याला पहिलीच दिसते त्याच्यावर क्लिक करूया आपण आणि त्याच्यानंतर बघूया की NPCI मॅप कसं करायचं आहे. तुम्हाला आता स्क्रीनवर जशी स्लाइड दिसते तशी स्क्रीन दिसेल NPCI ची साईड ओपन केल्यानंतर. त्याच्यात आपण कस्टमरमध्ये जाणार आहोत, परंतु त्याआधी बघून घेऊया अबाउट NPCI आहे, बिझनेस आहे, त्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे. परंतु आपल्याला कस्टमरवर जायचं आहे. कस्टमरवर गेल्यानंतर आपल्याला भारत आधार सीडिंग अनेबल म्हणजे BASC जिथे दिसतंय ते बघणार आहोत आपण. आणि त्याच्यात गेल्यानंतर भारत आधार सीडिंग अनेबलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला NPCIचं नेक्स्ट पेज ओपन होईल आणि त्याच्या माध्यमातून आपण बघणार आहेत की NPCI मॅप कसं करायचं आहे. आता इथे सीझन एक्सपायरीसाठी 8 मिनिटाचा वेळ दिला जातो. जर 8 मिनिटात जर आपण सीडिंग केलं नाही किंवा NPCI मॅप केलं नाही तर ही साईड ऑटोमॅटिकली बंद होऊन जाते. तर आपण इकडे टॅब बघतोय, इथे होम पेज दिसतंय, आधार सीडिंग डिसीडिंग दिसतंय, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस आणि इतर आपल्याला तिथे टॅब दिसतात. परंतु आपल्याला आधार सीडिंग आणि डिसीडिंग मध्ये जायचंय. इथे गेल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ऑफ आधार सीडिंग आणि डिसीडिंगचं पेज दिसेल. इथे गेल्यानंतर आपल्याला काय काय करायचंय, एंटर्ड युअर आधार नंबर, त्यानंतर आपल्याला सीडिंग किंवा डिसीडिंग करायचंय. आपण फॉर्म बघू शकतो. तर याच्यात आपल्याला काय करायचंय, एंटर युअर आधार, माझा आधार नंबर आपण टाकून बघूया. त्याच्यानंतर आपण रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगला आपण क्लिक करू. सर्वात आधी तर आपल्याला आपला अचूक आधार नंबर टाकायचा आहे किंवा तुम्ही बेनिफिशरीचा आधार नंबर टाकू शकतात. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी NPCI मॅप करणं खूप आवश्यक आहे. ज्यांचं NPCI मॅप नसेल ते स्वतःही करू शकतात, लाभार्थी घरी बसून, किंवा अंगणवाडी सेविकाही त्यांचं मोबाईलवरनं NPCI मॅप करून देऊ शकतात. तर इथे अचूक असा आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर जर तो आधार नंबर चुकीचा असेल तर इथे आपल्याला दाखवेल की प्लीज एंटर युअर व्हॅलिड आधार. तर इथे आपण बघूया आधार नंबर टाकलेला आहे, त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग केलंय, त्यानंतर आपल्याला फ्रेश सीडिंग टाईपमध्ये जाऊन फ्रेश सीडिंग करायचं आहे. सिलेक्ट युअर बँकमध्ये गेल्यानंतर आपण बघू शकतो इथे की सिलेक्ट युअर बँकमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक बँका तिथे दिसतील. तर त्याच्यापैकी जी कुठली बँक आहे आपली तर ती बँक निवडायची आहे. तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी अंगणवाडी सेविका या लाभार्थ्याचं NPCI मॅप किंवा बँक सीडिंग करून देऊ शकता. आपण स्क्रीनवर बघतोय की आपण कशा प्रकारे सीडिंग करणार आहेत बँकेला, आणि सीझन्स एक्सपायरसाठी आपल्याला फक्त इथे 8 मिनिटाचा वेळ दिला जातो. तर इथे आपण सिलेक्ट बँक, जी माझी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, ती सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर इथे अकाउंट नंबरमध्ये आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे किंवा तुम्ही लाभार्थ्याचा अकाउंट नंबर टाकू शकता आणि त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर सेम अकाउंट नंबर असणं गरजेचं आहे, जो अकाउंट नंबर टाकतो आणि कन्फर्म अकाउंट नंबर. त्याच्यानंतर मग आपल्याला खाली एक छोटासा चेक बॉक्स दिसतो, त्या चेक बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या चेक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपण एकदा परत फॉर्म बघून घेऊया आपण काय काय केलेलं आहे. एंटर्ड आधार नंबर टाकलेला, रिक्वेस्ट सीडिंग ट्रॅक टाकलेली, त्यानंतर बँक सिलेक्ट केली आहे आणि फ्रेश सीडिंगवर क्लिक केलं आहे, त्यानंतर अकाउंट नंबर टाकला आहे आणि आपण आता चेक बॉक्सवर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर कॅप्च्यामध्ये आपल्याला काही अंक दिसत आहेत, एंटर कॅप्चा करायचं आहे. जो काही तुम्हाला कॅप्चा दिसेल इथे स्क्रीनवर दिसतोय तो टाकायचा आहे आणि सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर आपल्याला 2 बटन दिसतात, इथे एक रिसेटचं दिसतं आणि सबमिटचं दिसतं.
सबमिट केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशनचं पेज येऊन जाईल तुम्हाला इथे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲग्री अँड कंटिन्यू बटनवर क्लिक करायचे. आता इथे आपण बघू शकतो की जो आधारची लिंक मोबाईल नंबर असेल त्याच्यावर OTP जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही लाभार्थ्याचं NPCI मॅप करत असणार तर त्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. तर तिथे एंटर्ड OTP करायचा आहे, जो आपल्याला 6 अंकी येणार आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपण बघू शकतो स्क्रीनवर की इथे युअर आधार नंबर करंटली मॅप ICICI बँक, प्लीज क्लिक ओके आणि प्रोसीड असा एक मेसेज येतोय तिथे की हे आधार नंबर ऑलरेडी ICICI बँकेशी लिंक आहे, तर ते सीडिंग झालेलं आहे. तर इथे एक मेसेज येतोय आपल्याला. तर जर ऑलरेडी सीडिंग असेल तर ते दाखवणार आहे तुम्हाला, आणि जर तुम्हाला फ्रेश सीडिंग करायचं असेल तर तुम्ही फ्रेश सीडिंग ही करू शकतात. तर NPCI मॅप करण्याची ही खूप सोपी पद्धत आपण आज वापरून बघितलेली आहे. तर हे तुम्ही स्वतः घरी बसल्या NPCI मॅप किंवा आधार सीडिंग करू शकतात, किंवा प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, इतर योजना ज्या काही योजना DBT योजना आहेत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना आहेत, तर त्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक सीडिंग करणं किंवा NPCI मॅप करणं खूप आवश्यक असतं. ते जर केलं असेल तर तुमच्या अकाउंटला डायरेक्ट योजनेचे पैसे हे DBT थ्रू ट्रान्सफर केले जातात. तर हे आधार सीडिंग कसं करायचं हे आपण इथे बघितलेलं आहे. इथे आपल्याला 8 मिनिटाचा वेळ दिला जातो वेबसाईटकडनं. जर 8 मिनिटात जर तुम्ही नाही केलं तर ती साईड लिव्ह होती, म्हणजे ती बाहेर तुम्हाला फेकून देणार. परंतु काही बँका याच्यात अशा आहेत की त्या बँकांचं सीडिंग होत नाही. उदाहरणार्थ SBI असेल किंवा इंडियन पोस्ट बँक असेल, तर काही बँकेचे मेसेज येतात की तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला सीडिंग करून घ्यायचंय. तर अशा वेळेस काय करायचंय, तुम्हाला इथे जेवढ्या बँका दिसतात तेवढ्यांचं तर तुम्ही करू शकतात. जे काही नॅशनलाइज बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, आणि काही बँकांना ऑथॉरिटी दिलेली नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला SBI असो किंवा इतर बँक असो, मेसेज आल्यानंतर त्यांना बँकेत पाठवायचं किंवा तुम्ही बँकेत जायचं आणि तिथे सीडिंग करून घ्यायचे. आता इथे सेशन एक्सपायर्सचा तुम्हाला 2 मिनिटाचा मेसेज येऊन जातो की 2 मिनिटाचा वेळ बाकी आहे आणि त्यानंतर हे सेशन एक्सपायर होणार आहे. तर आता आपण स्क्रीनवर बघू शकतो 2 मिनिटानंतर साईड लिव्ह ऑटोमॅटिकली होऊन जाईल. आणि याच्यात काय आहे मित्रांनो, की आपण जेव्हा आधार सीडेट करतो तेव्हा आपल्याला आपलं जे आधार नंबर आहे ते करेक्ट असणं गरजेचं आहे. ते ऑथेंटिकेटेड असणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बँक अकाउंट करेक्ट टाकायचं आहे. सगळी माहिती आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. जर आपल्याजवळ जर माहिती नसेल तर आपलं सीडिंग होणार नाही आणि आपल्याला खूप वेळ लागेल. तर त्यासाठी आपण बघू शकतो की आपण NPCI मॅप किंवा बँक सीडेड कसं केलेलं आहे. तर असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी मातृत्व या चॅनलला जोडून घ्या, आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार. त्यासाठी सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.